बघा ही म्हैस आहे. ही म्हैस एका वेळेस 3 लिटर दूध देते. हिला येऊन 3 महिने झालेला आहे. हिची काही निगराणी नाही. ही डोहरात चरूनच देते. बघा ही 45,000ला आणलेली. तिचा कास कसा आहे बघा. ही म्हैस आणलेली आहे 65,000 रुपयाला. ही एका वक्ताला 4 लिटर दूध देते. बघा आता हे जे बफेलो ओपन फॉर्म आहे, आता असं झाडाखालीच बनतो, निसर्गात माळरानावर चारतो. जास्त त्यांना खर्च नाही. दुपारी थोडं पाण्यामध्ये बसवतो किंवा धुतो. तर असं ओपन डेअरी बफेलोज फॉर्म फायदेशीर शेतीपेक्षा दुग्ध व्यवसायामध्ये आहे. तर ह्या 3 म्हशीचं मिळून महिन्याला 30 ते 35,000चं दूध होतं. तर 5-7 हजार रुपये ह्यांच्या खाद्यावर खर्च होतो. बघा हे ओपन हे असं सावलीला म्हणजे बांधायचं, म्हणजे उन्हात म्हशीला बांधायचं नाही. उन्हात म्हशीला बांधलं तर ऊन सहन होत नाही, दुधावर परिणाम होतो आणि दूध कमी देतं. त्याच्यामुळे झाडाखाली सावलीला बांधायचं. फक्त मोकळी हवा, झुळझुळ हवा, मंजूळ हवा, वारं खेळता असावं, सूर्यप्रकाश आणि हवा असावं, स्वच्छता असावं. म्हशीला जर बांधून ठेवलं आणि बंदिस्त केलं तर बांधून तिथं शेण गोमूत्र म्हणजे शेण मूत्र याच्यामुळं आजारी तर पडतातच, पण ते चारा पण खात नाही. वास येऊन चाऱ्यावर सुद्धा परिणाम होतो, त्याचा दुधावर परिणाम होतो. त्याच्यामुळं आम्ही असं उघड्यावरती ओपन बफेलो डेअरी फॉर्म म्हणजे असं मोकळ्या मैदानावर हे करतो. आम्ही असं मस्त माळरानाला चारतो. असं माळावर चारून आणून बांधायचं. सकाळी 1-2-3 तास चारायचं, दुपारी 2-3 तास बांधायचं, धुवायचं आणि सायंकाळी 1-2-3 तास चारायचं. बस खर्च नाही, काही नाही, कमी खर्चा जास्त नफा. म्हैस आहे ही म्हैस आता 85,000 रुपयाला आणलेली आहे आणि आता तिनं एका वेळेस 5 लिटर दूध देत होती, म्हणजे 2 वेळेचं 10 लिटर दूध. पण आता गाभणी आहे. आता 1-2 महिन्यामध्ये येईल ती, म्हणजे तिला आता 8वा महिना चालू आहे. बघा ही म्हैस कशी आहे. बघा हिचे स्तन सडक कास, आता कास लावायला सुरुवात करेल. तर ही म्हैस 5 लिटर दूध देणारी आहे. तिच्यापासून आपल्याला खूप फायदा झालेला आहे आणि हिची किंमत पूर्णपणे पहिल्या वेतामध्ये फिटून गेलेली आहे. आता काही तेवढं हे नाही. तर हे ओपन डेअरी फॉर्मच आहे आमचा. असं आता आम्ही हे बनवलेलं आहे. हे जे दगडाचं चौकोन वेढा घेऊन असं त्याला आम्ही गराडा म्हणतो, हे गराडा बनवलेला आहे. याच्यामध्ये सोडलं तर दिवसभर चरतात. तिथं आम्ही पाणी सोडतो, म्हणजे ते पाण्यात बसतात तिथं व्यवस्थित. काही हे नाही, म्हणजे यांना जास्त राखण्याची सुद्धा गरज नाही. असं तिथं एक वाट आहे, त्या वाटातून सोडलं की ते व्यवस्थित मध्ये येतात.